मित्रो नमस्कार. आजचा विषय मांडताना मला एक जाहिरात आठवते. मी जाहिरात कंपनीचं जी कंपनी आहे तिचं नाव सांगणार नाहीये, पण एका सिमेंट कंपनीची जाहिरात आहे. जाहिरात फार मस्त आहे. जाहिरातीमध्ये एक घर आहे, दोन भावात विभागल्या गेलंय, मध्ये भिंत बांधल्या गेली आहे. त्या भिंतीला आता दोघा भावातल्या वादामुळे ती भिंत बांधल्या गेली होती. पुढे दोन भावातले वाद संपले आणि संपल्यानंतर त्यांना ती भिंत पाडायची आहे, पुन्हा एकत्र यायचं आहे. ते प्रचंड प्रयत्न करतायत. भिंत काही पडत नाही आहे, अगदी स्फोटकं लावली तरी पडत नाही आहे. आणि इकडून छोटा भाऊ मोठ्या भावाला प्रश्न विचारतो, भैया ये दीवार गिरती क्यों नहीं है? आणि मग कैसे टूटेगी ये दीवार, ये इस सिमेंट से तो बनी है, अशा स्वरूपाची ती जाहिरात आहे. मग ते दोन्ही परिवार शिड्या करून कसतरी बांधकाम करून एकमेकाशी हसत खेळत कसे राहतात, या अर्थाची ती जाहिरात आहे. मित्रो, मला ही जाहिरात यासाठी आठवली की त्या दोन परिवारामध्ये एक प्रश्न होता, भैया ये दीवार गिरती क्यों नहीं है. तसा महाराष्ट्रातल्या काही राजकीय परिवारात एकच प्रश्न पडलाय, हा महाराष्ट्र पेटत का नाही? कशी होत नाही दंगल? अरे दंगल झाली पाहिजे. नाही कशी होत ही दंगल? दंगल झालीच पाहिजे असं म्हणणाऱ्या माणसांचा प्रश्न, अशा म्हणणाऱ्या माणसांच्या वेदना वाढत चालल्यात. शिवसेना उबाठा गटाचे नेते जे दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले, त्या चंद्रकांत खैरेंना हा प्रश्न पडलाय. ऐका. कुठल्याही गावामध्ये, कुठल्याही गावात एखादा पुतळा शिवाजी महाराजांचा असो, आंबेडकरांचा असो, कोणाचा असो, जर त्या पुतळ्याला कोणी विजय संतुष्ट लोकांनी काही केलं तर दंगली होतात मोठ्या. आज इतका मोठा पुतळा त्याने पडला, मला हे समजत नाही या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाही? झालं पाहिजे. आज जे आंदोलन महाविकास आघाडीतर्फे माननीय उद्धवजी असतील, शरद पवार साहेब असतील, नाना पटोले असतील, यांच्या नेतृत्वाखाली जे काय चाललंय, जोडे मारो, आज जोडे मारो. पोलीस किती होते, आम्हाला आमची सवय झाली ना, 40 वर्षांची सवय. ऐकलं? चंद्रकांत खैरेंच्या या प्रश्नाचं मला आश्चर्य वाटत नाही, अजिबात वाटत नाही. म्हणजे हे सगळे भाजपवाले, शिवसेनावाले टीका करतात ना त्यांच्यावर, की कसं काय खैरे असं बोलतात, बघा यांना पेटवायचं आहे, यांचा चेहरा कळला, यांचं हे कळलं, यांचं ते कळलं. मुळात चंद्रकांत खैरेंचा राजकीय जन्मच दंगलीतून झालाय. ज्या वेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगली झाल्या त्या वेळी खैरे निवडून आलेत. म्हणजे खैरेंचं आमदार होणं, खैरेंचं खासदार होणं, हे सगळं दंगलीशी संबंधित आहे. मग राजा बाजार असो, की अजून कुठला भाग असो, की बिडकीन असो, की अजून कुठे असो, छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या आधी जर खैरेडत असतील तर दंगल व्हावी, आणि या दंगलीचा परिणाम म्हणून घाबरलेल्या हिंदूंनी एकसंधपणे खैरेंना मतदान करावं, हा आत्तापर्यंतचा प्रघात आहे. जे चंद्रकांत खैरे स्वतःच दंगलीचं अपत्य आहेत, त्यांना अशा स्वरूपाच्या दंगली व्हावं असं वाटणं स्वाभाविक असतं. ते गाणं आहे ना रोजा चित्रपटातलं, रुक्मिणी रुक्मिणी शादी के बाद क्या क्या हुआ, कौन हारा कौन जीता, खिडकी में से देखो जरा. ती आत चाललेली दंगल जशी लेकराला निर्माण करते ना, तशी शहरात धगधगणारी दंगल ही या चंद्रकांत खैरेंना खासदार करत असते. आता पुढे खैरेंच्या दुर्दैवानी हिंदुत्वाची बाजू घेणारा पक्ष वेगळाच सिद्ध झाला, आणि उबाठा गटामध्ये खैरे राहिल्यामुळं, उबाठाने हिंदुत्व सोडलेलं असल्यामुळं, उबाठाच्या हिंदुत्वाला संभाजीनगरच्या लोकांनी मान्यता दिलेली नसल्यामुळे चंद्रकांत खैरे यांचा राम मंदिराच्या काळात दंगल होऊन सुद्धा रामनवमीच्या काळात उपयोग झाला नाही. त्यांनी ती दंगलीचा फायदा करून घेता आला नाही, म्हणून खैरे अस्वस्थ आहेत. कशी पेटत नाही दंगल, का होत नाही दंगल असं खैरेंना वाटतंय, कारण खैरेंच्या पक्षाच्या नेत्याच्या मनामध्ये दंगल व्हावी असंच आहे. तुम्हाला संजय राऊतांनी केलेलं विधान आठवत असेल. त्याने सामनात लिहिलंय सुद्धा, महाराष्ट्र पेटत का नाही? छत्रपती शिवरायांचा अपमान होऊन महाराष्ट्र पेटत का नाही, असा प्रश्न संजय राऊतांनी विचारलाय. राऊतांना काय आहे, राऊत हेणगापेटीच घेऊन फिरतात.
हे पेटव ते पेटव, इथं आग लाव तिथं आग लाव, याला पेटवून दे, तिथे तिथे गोंधळ घाल, पंतप्रधानांना वाईट बोल, मुख्यमंत्र्याला वाईट बोल, गृहमंत्र्याला वाईट बोल, हे धंदे राऊतांचे सातत्यानं चालू आहेत. मला एकनाथ शिंदेना सांगायचं आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना, त्या स्वप्ना पाटकर त्यांच्या मागं लागलेल्या आहेत, त्यांना जरा तुम्ही एकदा त्यांनी केलेल्या तक्रारीची गांभीर्यानं दखल घ्या. ईडीकडे तक्रार केली आहे, पोलिसात तक्रार केली आहे, जरा दखल घ्या आणि या दंगल करणाऱ्या माणसांनी काय काय अमंगल केलंय हे जगाच्या समोर एकदा येऊ देत. पण येऊ द्यायची तयारीच नाही ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची, ना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची. संजय राऊतांच्या हातात असं कोणतं जादुई चिराग लागलाय ज्यांना हे गप्प बसलेत, हाच प्रश्न सामान्य माणसाच्या मनामध्ये. महाराष्ट्र पेटत का नाही असा प्रश्न संजय राऊतांना पडतो आणि त्यांच्या मनात महाराष्ट्र पेटवायचं आहे हे आपल्याला लक्षात येऊन जातं. राऊतांना पेटवायचं आहे हे आपल्या लक्षात येतं आणि राऊत पेटवण्याची भाषा करतात हेही लक्षात येतं. पण चर्चा मात्र राऊतांच्या बोलण्याची होत असते. मंडळी, शिवसेना हेच मुळात दंगलीचं अपत्य आहे. मुंबईत पेटलं पाहिजे, संभाजीनगरात पेटलं पाहिजे, नाशिकला पेटलं पाहिजे आणि या पेटलेल्यावर आपली भाकरी भाजली पाहिजे. ह्या विचार करणाऱ्या माणसांची ही संघटना या स्वरूपाचा विचार करणार ना. अनेकांना पुन्हा प्रश्न पडेल, बाळासाहेब आमचं दैवत, त्यांना असं म्हणता का? ज्या उद्धव ठाकरेंना पेटवल्याशिवाय यश मिळत नाही असं वाटतं म्हणून ते पेटवा पेटवीची भाषा करतात, तिथे काय बोलायचं? शरद पवारांचंही असंच आहे ना. महाराष्ट्राचा मणिपूर होईल, पंतप्रधानांचा जीव धोक्यात आहे, या सगळ्या गोष्टी बोलायच्या आणि महाराष्ट्रात दंगल का होत नाही असा प्रश्न विचारायचा. शरद पवारांच्याही डोक्यात हेच गणित दिसतंय. म्हणून दंगलीचे अपत्य, राजकीय अपत्य असणाऱ्या मंडळींच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, महाराष्ट्र पेटत का नाही? ती भिंतही पडणार नाही, कारण ती ताकदीच्या सिमेंटनं बनली आहे. महाराष्ट्राच्या एकतेची भिंतही पडणार नाही, कारण त्यांना छत्रपती शिवरायांचा खरा सन्मान कोण करतं हे उत्तम पद्धतीनं माहीत आहे. नमस्कार.